तर रामराम मंडळी, बिग बॉस मराठी संपादचा विजेता सूरज चव्हाणने नुकतीच लोकमत फिल्मी या चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सूरजला विचारलं गेलं, तू अरबाज वैभवला टास्कमध्ये अनेकदा हरवलं आहेस. तू सगळ्या स्पर्धकांमधील ताकदवान स्पर्धक आहे असे म्हटले जायचे. याबाबत तुला काय वाटतं, या प्रश्नावर बोलताना सूरज म्हटला, त्यांनी कितीही बॉडी बनवली असली तरी देखील ती ताकद शेळीचं दूध पिऊन आलेली नाही. माझ्या आप्पांकडे 50 शेळ्या होत्या. आप्पा त्यांना रानात घेऊन जायचा आणि त्या शेळ्या अशा होत्या की आप्पा जरी घरी आले तरी देखील त्या शेळ्या चरून मगच घरी यायच्या, अशी आठवण सूरजने सांगितली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की माझी आई खूप भोळी होती. तिला पार्वती आणि बाप्पांनी स्वप्नात येऊन दर्शन दिलं होतं. तिचा मुलगा साधन भोळा आहे, तो सगळ्यांची मनं कशी जिंकतो हे तिला माहीत होतं. सूरज म्हणतो, माझ्या आईची मला खूप आठवण येत आहे. ती आज आली असती तर मी खूप नाचलो असतो. माझ्या गावात पाण्याची सोय नाही. माझी आई खूप लांबून पाणी आणायची. त्याबद्दल मला वाईट वाटतं, असं म्हणत आईची आठवण येत असल्याचं सूरजने सांगितलं. तर मित्रांनो, सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घराचा विनर झालेलं तुम्हाला आवडलं आहे का? कमेंट करून नक्की सांगा.